ते राहुल पाटलांचं काय झालं? अहो त्याचं काय सुद्धा काळजी करू नका, त्यांचं फिक्स मत आपल्याला आहे. अरे काय इज्जत आहे नाही, माझ्या पुढे कुठं निघालायस? मागो. असल्या गुणामुळेच तुझं मागच्या वेळेस डिपॉझिट जप्त झाले. चला रे, नेता बदलला आजपासून. ओ, तुम्ही असं घरोघरी जाऊन भीक मागताय, मला चांगलं नाही वाटत. काय करायचं मयुरी, पोटासाठी मागायला लागते. तुम्ही एक काम करा, एका जागी बसूनच भीक मागा. ओ ऐका की, येताना आईस केक घेऊन या मोठा लट. बर बर, घेऊन येतो. ए पिचक्या, आमच्या कुचक्या शेजाऱ्याला आणि शेजारणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. 22 किलोच्या माकडा, दरवर्षी नुसत्या खोरड्या शुभेच्छा देतोस. काही एवढं गिफ्ट दिलायस का कधी? ए पिचक्या, लई मोठ्या तोंडानं बोलू नकोस, तोंडवर करून. मला एक सांग, आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी साधा पेन तर तोंडावर आणून मारलास का? तोंडवर करून बोलतो या, तरी पण आमच्या शेजारणीसाठी आम्ही मोठी लाट गिफ्ट साडी म्हणून आणल्या. कळलं काय ए पिचक्या? बघू की. काढा बॉक्स लय भारी दिसते. काय म्हणून या माणसासंग लग्न झालं माझं? या घरात नुसतं राब राब राबायचं, कोण सुद्धा काडीची मदत करू लागत नाही. माझं नशीब तुम्ही असला नवरा मिळाला. काय हो भाऊजी, आज लय टेन्शन मध्ये दिसताय. होय, बायको सकाळी उठल्यापासून किरकिर करायला लागल्या नव्हता. अहो सगळ्यांचीच बायको किरकिर करती, त्याच्यावर आपण पर्याय काढायचा असतो. काय पर्याय काढू, सगळं पर्याय काढून दमलो तरी ती तिच्या काही सुद्धा फरक पडत नाही. आता मी सांगते तसं करा. तुमची बायको किती पण बडबड करायला लागली की नाही, तिच्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य करा. असं केल्यावर तिचा राग जाईल काय? अहो 100% जाणार. बरं तुम्ही म्हणताय तर मी आज तसं करूनच बघतो. आधी बघा, काय या बाबाला साखर नाही सांगितलेली, अजून इथेच थांबलाय वय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्मित हास्य देऊ काय? हा हा. दात काढाय काय झालंय? मी काय इडी दिसता काय? होय ग, तू तुझ्या साड्या धुतल्या आणि माझी साडी का धुतली नाहीस? ओ सासूबाई, तुमच्या साड्या तुमचं तुम्हाला धुवायला येत नाहीत काय? तुमचे हात काय मोडलेत काय? आली मोठी शानी. हो वहिनी, सासूला असं बोलत्यात? सासू ही आई समान असते. ओ भाऊजी, तुम्ही माझ्या नादाला लागू नका, नाहीतर तुम्हाला पण दाखवते माझा हिसका. सांगायला गेलं की टांगायला नेते ते. जाऊ दे, आम्हाला काय करायचंय. वहिनी, तू सांगितलेलं सगळे सामान आणले बघ. ओ ताय, तुम्हाला भाऊजींबद्दल एक गोष्ट माहितीये का? नाही हो, सांगा की. माझ्या पाठीवर जसं टिळक नाही, तसं सेम भाऊजींच्या पण पाठीवरती आहे. ओ ताय, मारताय कशाला? मी चेष्टा करत होती हो. शपथ माझ्या पाठीवरती नाही. खोटं वाटत असला तरी विचारा भाऊजीसने. या इकडे या. काय झालंय? अहो यानं कुलपाची चावी गिळल्या. कधी? 10 दिवस झालं. 10 दिवस झाले आणि एवढ्या दिवसांनी घेऊन येतोस होय? एवढे दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, ती पण आज हरवल्या म्हणून घेऊन आली. वहिनी, त्याला बाहेर घेऊन थांबा तुम्ही. वय भाऊ, ह्या व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला काय गिफ्ट देणार आहेस? तुला घंटन मधलं नेकलेस देतो. राहू दे, जाते मी. अगे एवढं कशाला नाराज होत्या? तुला ह्या व्हॅलेंटाईन डेला मी मोठं गिफ्ट देतो. तू खूप हँडसम आहेस म्हणूनच तुम्हाला आवडतस. मी हँडसम आहे. बर ह्या व्हॅलेंटाईन डेला आपण भेटूया, तुला मोठं गिफ्ट घेऊन येतो.
अगं मम्मी पप्पा रोज आवरून कुठे जाते तुला माहित आहे का? कुठे जातात ती? अगं ती फेब्रुवारी महिन्यातलं व्हॅलेंटाईन डे आलं नाही वी. हा मग त्याचं काय? अगं पप्पा शेजारणीला गिफ्ट देतो म्हणल्या ती पप्पासने हँडसम म्हणली. हो फेब्रुवारी महिना आलाय, हा मग त्याचं काय? गिफ्ट मिळायसाठी तुम्हाला कोणतं हँडसम म्हणाल, पण तुम्ही आरशावरच विश्वास ठेवा. कोंबड्या विकताय काय? होय, एक कोंबडी किती किलोची आहे? 2 किलोची. काय खोट सांगताय? का काय झालं? काल चोरून नेलेली कोंबडी 1 किलो भरल्या. शॉपिंगला बायकोला घेऊन, हॉटेलला बायकोला घेऊन, फिरायला बायकोला घेऊन. आय चुकलं माझं. ओ सासूबाई, माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला का नाही तर गाठ माझ्याशी. काय ग काय झालं? ओ मला गल्लीतल्या सगळ्या बायका चिडवतात त्या. काय चिडवते त्या? मी नकटी आहे, मी घरातली काय सुद्धा काम करत नाही असं मला तोंडावर म्हणतात त्या. आज तुला तोंडावर म्हणते त्या त्यांच्यात. चल कुठे दाखव मला. य हो काय हो, तुम्ही माझ्या बायकोला चिडवताय काय? होय चिडवतोय. काय चिडवताय? नकटी हाय, 1 नंबरची आळशी हाय, सकाळी उशिरा उठत्या, घरातली काय सुद्धा काम करत नाही. आणि काय चिडवताय? नवऱ्याला मारून त्याच्याकडून सगळी काम करून घेते. तुम्हाला जरा तर लाजा वाटते ते का नाही? असं तोंडावर खरं बोलाय नसतंय. एखाद्याला एवढं पण खरं बोलून चिडवाय नसते. माझी सोन्यासारखी बायको आहे, खरं बोलायला पचत नाही तिला. हे सुंदरी, आंधळ्याला मदत कर ग. 5 दिवस झाले जेवण नाही. 5 रुपये दे. हो नाही पुढे जावा. ए अगं देऊन टाक ग. कशाला देऊन टाक? पैसे काय झाडाला लागतात वे? आणि तसं पण ही आंधळी नसतात, आंधळ असल्याचं नुसतं नाटक करतात. अगं ह्यो खरंच आंधळा आहे. तुम्हाला कसं माहित? अगं त्यो तुला सुंदरी म्हणला. घ्या चादरी, घ्या चादरी, घ्या चादरी. होत आहे चादरी घे की. तुझ्या प्रेमात मी शाळा सोडलेली, बरं झालं तुझ्याशी लग्न केलं नाही, नाहीतर तुझ्या संग मला पण चादरी काय लागली असत्या. मग तुझ्या प्रेमात मी तर कुठं PSI झाली. ती नव्ह, तो बंगला तुझा आहे काय? हा मग सत्ता जागा घेऊन बांधलाय. तिच्यासोबत लग्न केलं असतं तर मोठ्या बंगल्यात राहायला मिळालं असतं. अगं कुणा सगळं बोलत उभा राहिलेस? आत्ता लुटून काढायला लागलेस. धुणं कधी धुणार आहेस? आधीच कामा उशिरा आल्यास.